सो आज आपण बघतोय संस्कृत रुचिरा पार्ट 2 चा पंचम पाठ. हे सुभाषितमाला ही, त्याचं नाव आहे सदाचार. म्हणजे कसं आपला आचार कसा असावं, म्हणजे माणसाचं वागणं कसं असावं हे याच्यात दिलं आहे. मग आलस्यम ही मनुष्याणाम शरीरस्थो महान रिपू, म्हणजे शरीरस्थाः शरीरात राहणारा महान रिपू. आलस्य हाच मनुष्याच्या शरीरात राहणारा सगळ्यात मोठा त्याचा शत्रू आहे. न आता इथे नास्त्यू उद्यम समो म्हणजे हे काय आहे. सो इथे नास्त्यू उद्यम सम म्हणजे हे संधी आहे इकडे. न अस्ति उद्यम समहा. समो का होतं हे जेव्हा पुढचा म्हणजे शब्द ह्याला समो म्हणून ते समो असं लिहिलं जातं. इथे पण शरीर असता हा आहे. न अस्ति उद्यम समह बंधु कृत्वा यम न अवसीदती. न अवसीदती म्हणजे काय, आळस हा माणसाच्या शरीरात असलेला सगळ्यात मोठा शत्रू आहे, किंवा आळस हा माणसाचा सगळ्यात मोठा शत्रू आहे. आणि उद्योग सारखा म्हणजे काय, मेहनती सारखा त्याचा मित्र किंवा सखा किंवा बंधू नाही. का, कारण मेहनत केल्यानेच माणसाचं अधःपतन होत नाही. म्हणजे काय, जो मेहनती माणूस आहे तो आयुष्यात नेहमी सक्सेसफुल होणार. म्हणजे त्याच्याकडे सगळंच येणार. मेहनत केला तर तो आयुष्यात काहीतरी करणार, चांगलं शिक्षण घेणार, नोकरी मिळवणार, किंवा बिझनेस करेल, किंवा कुठलीही गोष्ट आयुष्यात करायची तर त्याच्यासाठी मेहनत पाहिजे. आळशी माणूस काय काहीच नाही करणार, ना अभ्यास धड करणार, ना बिझनेस धड करणार, ना नोकरी धड करणार. मग त्याच्याकडे लक्ष्मी येईल का, नाही. जो मेहनत करतो त्याच्याकडेच लक्ष्मी येते. म्हणून त्याला उद्यमाला काय सांगितलं, आपला जसा काही तो सखा आहे, बंधू आहे, जे केल्यामुळे आपलं आयुष्य फुकट नाही जात. अवसिद्धती म्हणजे काय, की अधःपतन होत नाही, किंवा आयुष्य दुःखी होत नाही, किंवा आयुष्य चांगलं बिल्ड होतं, असा ह्याचा पहिला ह्याचा अर्थ आहे. आता श्वहा कार्यम अद्य, इथे काय आहे, कार्यम अद्य कुर्वित पूर्वान्ने च अपराह्निकम म्हणजे श्वहा म्हणजे उद्याचं कार्य, सॉरी हा बरोबर आहे. श्वहा कार्यम अद्य, श्वहा म्हणजे उद्या, अद्य म्हणजे आज, म्हणजे उद्याचं काम आजच करून टाका. श्वहा कार्यम अद्य कुर्वित म्हणजे उद्याचं काम आज करा. पूर्वान्ने च अपराह्निकम म्हणजे जे अपराह्निकम म्हणजे काय, दुपारी, जे दुपारी करणार होतात ते सकाळीच करून टाका. का बरं, कारण नाही प्रतीक्षिते मृत्यू, म्हणजे मृत्यू कोणाची प्रतीक्षा करतो का, मृत्यू कोणासाठी थांबून राहतो का, तो बघेल का तुम्ही काम केलं आहे का. कृतमस्य न वा कृतम, तुम्ही ते काम केलेलं असेल किंवा न केलेलं असेल याची वाट मृत्यू बघत नाही. म्हणजेच काय, मृत्यू बघत नाही. इन शॉर्ट काय, की नेहमी काम आहे ते वेळेवर किंवा वेळेच्या आधीच करावं, उगाच त्याला टांगून ठेवू नये. आता काय इथे सत्यम ब्रूयात, ब्रूयात म्हणजे बोला, सत्य बोला, प्रियम ब्रूयात गोड बोला. न ब्रूयात सत्यम प्रियम, सत्यम प्रियम म्हणजे सत्यम अप्रियम. न ब्रूयात सत्यम अप्रियम अशी इथे संधी आहे. सत्यम अप्रियम म्हणजे काय, की खरं बोला आणि गोड बोला. पण जर सत्य तुमची जे सांगणार आहात ते कटू असेल, त्याने समोरच्याचं मन दुखावणार असेल तर शांत बसा, काही बोलूच नका. प्रियम च न आंद्रुतम, आता आंद्रुतम म्हणजे काय, खोटं. प्रियम च न आंद्रुतम ब्रूयात म्हणजे कितीही गोड असलं तरी खोटं बोलू नका. म्हणजे काय, तेवढ्यापुरतं खोटं बोलून समोरच्याला ते गोड वाटणार असेल तरी ते बोलू नका. एषा धर्म सनातना म्हणजे सनातन धर्म काय सांगतं, नेहमी सत्य बोला, गोड बोला. पण सत्य जरी असं तरी कटू बोलू नका समोरच्याला. ते गोड आहे ना, तुम्ही सत्य सांगून द्या. आणि जर ते समोरच्याला फारच मन दुखवणार असेल तर ते बोलू नका. आणि खोटं बोलल्याने समोरच्याला थोड्या वेळापुरते किती पण बरं वाटणार असेल तरी पण खोटं बोलू नका. हा असा आपला सनातन धर्म सांगतो. ओके, मग पहिल्या ह्याच्यात काय सांगितलंय, उद्योग मेहनतीचं महत्व सांगितलंय. दुसऱ्याचं परत काय सांगितलंय, की कुठलीही कामांची टंगळमंगळ करू नका, आळस करू नका. नंतर काय सांगितलंय, की कसं बोलावं, गोड बोलावं. आता बोलणं झालं, आता व्यवहार म्हणजे आपलं वागणं कसं असायला पाहिजे. सर्वदा व्यवहारे सात औदार्यम सत्यता तथा. ओके, सर्वदा व्यवहारे सात औदार्य सत्यता तथा म्हणजे काय, नेहमी आपल्या वागण्यामध्ये काय असलं पाहिजे, औदार्य म्हणजे ग्रेसफुलनेस, जनरॉसिटी म्हणजे लोकांची नेहमी चांगलं वागा आणि सत्य वागा, खोटं कोणाशी वागू नका. रुजुता रुजुता म्हणजे काय, वागण्यात सिम्प्लिसिटी ठेवा, नम्रपणा ठेवा. कौटिल्य न कदाचन, कौटिल्य म्हणजे काय, कपटीपणे वागू नका, कोणाला फसवू नका. म्हणजे कसं वागणं पाहिजे आपलं, की औदार्य पाहिजे म्हणजे जनरस पाहिजे, सत्य पाहिजे, नरमाईने बोला,
नम्रपणे बोला, आपण कोणाशी खोटेपणा कपटीपणा करू नका. श्रेष्ठम जनम गुरुम च अपि मातरम पितरम तथा मनसा कर्मणा वाचा सेवेत सततम सदा. म्हणजे काय, श्रेष्ठ लोक, गुरु आणि आपले आई वडील यांची काया वाचा मने म्हणतो ना आपण सेवा करा. म्हणजे काय, आपल्या बोलण्यातून कृतीतून त्यांची नेहमी सेवा करा. म्हणजेच काय की नेहमी त्यांच्या उपकारांचं तुम्ही स्मरण करा किंवा त्यांचं काम करा किंवा त्यांच्या प्रती आदर व्यक्त करा. ओके. मित्रेण कलहम कृत्वा न कदापि सुखी जन. म्हणजे जे आपले फ्रेंड सर्कल आहेत त्यांच्याबरोबरच आपण हसी मजाक करू शकतो, बरोबर, त्यांच्याबरोबर आपला वेळ चांगला जातो. त्यांच्याशीच भांडण केलं तर मग आपण सुखी राहू का? नाही, आपल्याला पण वाईट वाटत राहिलं, अरे आपण भांडण झालंय, आज आता मी कोणावर खेळायला जाऊ, आता मी कोणाशी गप्पा मारू, असं आपल्याला वाटत राहील. इति ज्ञात्वा प्रयासेन तदेव परिवर्जयत. म्हणजे काय, म्हणून हे जाणून कधीही मित्रांबरोबर आपल्या किंवा मैत्रिणींबरोबर उगाचच भांडणं टाळा, कलह टाळा. कळलं? गोड बोला त्यांच्याशी, उगाचच विनाकारण भांडण करू नका. कारण त्यांच्याशी भांडून आपण पण आनंदी राहणार आहोत का? नाही, आपल्याला पण दुःखच होणार आहे. आता या सुभाषिताचे शब्दार्थ आपण बघूया. रिपू म्हणजे शत्रू, उद्यम म्हणजे काय, परिश्रम, मेहनत किंवा काम करणं. शरीरस्था म्हणजे शरीरस्थः म्हणजे स्थित, शरीरात असणारा. अवसिद्धती म्हणजे काय, दुःखी होणे किंवा पतन होणे किंवा सक्सेसफुल न होणे. श्वहा म्हणजे उद्या किंवा येणारा काळ. पूर्वित म्हणजे करा. पूर्वान्ने म्हणजे काय, सकाळची वेळ. अपराह्निकम म्हणजे काय की अपराह्निकम म्हणजे दोपहर के बाद. अपरा म्हणजे दुपारी किंवा दुपारच्या नंतर. अनृतम म्हणजे असत्य. सनातन म्हणजे काय की सनातन धर्म म्हणजे आपला हिंदू धर्म किंवा जो नेहमी चालत आलाय, जो श्रेष्ठ आहे किंवा जो सत्य आहे, त्याला म्हणतात सनातन. सॅत म्हणजे काय, हो. औदार्य म्हणजे काय, उदारता. रुजुता म्हणजे काय, सरळपणा, सिम्प्लिसिटी. मृदुता म्हणजे काय, नम्रपणा, कोमलता. कौटिल्य म्हणजे कुटिलता, कपटीपणा. सेवेत म्हणजे सेवा करनी चाहिए. परिवर्जित म्हणजे नाही केलं पाहिजे किंवा टाळलं पाहिजे. वाचा म्हणजे वाणीसे. काया वाचा मने म्हणतात. काया म्हणजे शरीर, वाणी, असं सगळं बोललं जातं. सो आपण ह्या सुभाषिताचा अर्थ आणि त्याचे शब्दार्थ बघितलेत. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण त्याचा अभ्यास बघूया. तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील आणि तुमच्या अभ्यासात त्याने मदत होत असेल तर आमच्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा. थँक्यू.